नेमका तुकोबर आहे तुम्ही सांगता कोणता विचार करू आम्ही सांगा ना तुकोबर आहे तुम्हाला कोणता विचार अभिप्रेत आहे हे बघा तीन विचार सांगितले मी तुम्हाला एक विचार आहे निरर्थक विचार दुसरा विचार आहे दुःखदायी विचार आणि तिसरा विचार आहे आत्मनात्म विचार तीन विचार थोडक्यात मांडतो लगेच पुढे जातो पहिला विचार आहे निरर्थक विचार ज्या विचाराला काहीच अर्थ नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात एक जण म्हणला समुद्राला आग लागली की मासे कुठे जातील तुम्ही ऐकताय ना विचाराला काय अर्थ नाही बरं का तरी विचार आहे समुद्राला आग लागली की म्हणला मासे कुठे जातील दुसरा त्याच्याकडेला त्याच्यापेक्षा शहाणा बसलेला ते म्हणला समुद्राला आग लागली की म्हणला मासे झाडावर जातील तिसरा त्याच्यापेक्षा शहाणा होता त्याच्याकडेला ते म्हणला अरे मासे झाडावर जायला त्या काय म्हशी येतोय हे काय चाललंय हे विचार चालू आहे याला निरर्थक विचार म्हणतात याला काय अर्थ आहे का आणि मग चौथ्याच्या लक्षात आलं अरे येड्या माशी कुठं झाडावर जातात का आणि मग पहिल्याला कळलं समुद्राला आग बी लागत नाही ह्याला निरर्थक विचार ज्या विचाराला काही अर्थ नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात याच्यापेक्षा भयानक विचार सांगू का तो दुःखदायी विचार आहे ज्या विचारातून अंतिम ध्येय फक्त काय मिळतं काही मिळत नाही दुःखच मिळतं दुःखदायी विचार काय झालं 85 वर्षाचे आजोबा 80 वर्षाची आजी जेवण वगैरे झालं वाट्यावर जाऊन झोपले खोट वगैरे टाकली आजोबांनी आजीला प्रश्न विचारला का ग ह्या वयात आपल्याला एखादा मुळबाळ झालं की त्याला कुठं झोपवायचा आजी म्हणली तुमचं काय डोकं फिरलं काय आज अहो आयुष्य गेलं आपल्याला मुळबाळ झालं नाही ना आता होईल का नाही देवाची कृपा झाल्यावर काय बी होतं झालंच की त्याला कुठं झोपवायचं आजी म्हणली मग थोडं तिकडं सारखा पड बाहेर झोपलेत खोटवर झोपलेत म्हातारं थोडं तिकडं सरकलं आता राहावं ना का 15 मिनिटं गप बसावं ना 15 मिनिटांनी परत म्हातारं म्हणलं का ग अजून एक मुलबाळ झालं की याच्या जोडीला त्याला कुठं झोपवायचं आजी म्हणली आज काय तुमचं डोकं फिरलंय का म्हणली अहो ह्या वयात कुठं म्हणले नाही झालंच तर मी दुःखदायी विचार सांगतोय विनोदाचा विषयच नाही हा दुःखदायी विचार आहे मग म्हातारी म्हणली थोडं पलीकडं सारखा आता म्हातारं जसं पलीकडं म्हणजे त्या आजोबा जसे पलीकडे सरले तसे गटारात पडले मला तुम्हाला विचारायचंय असलेल्या मुलांनी पाडलं का नसलेल्या हा प्रश्न लय महत्वाचा आहे हे नसलेल्यांची दशा आहे असलेल्यांचं गणित लय वेगळं आहे ते गावणार बी नाही तुम्हाला कुठलंही सूत्र वापरा म्हणजे सगळीच मुलं अशी नाही हा पण मुद्दा लय महत्वाचा आहे आता जसं गटारात पडलं डोकं फुटली डोपरं फुटली डोकं फुटलं ना पण ज्या डोकं फुटल्यावर काय आनंद झाला का डोकं फुटल्यावर दुःख प्राप्त झालं याला दुःखदायी विचार म्हणतात विठ्ठल दुःखदायी विचार पण तुकोबर आहे सांगा ना आम्ही काही विचार करत नाही तुकोबर आहे काहीतरी तुम्ही बोलता विचार करा कोणता करावा सांगा ना तुकोबर आहे सांगतात तुम्ही जो करता तो मी सांगतो तो नाहीये तुम्ही वेगळा करताय मी जो सांगतो तो करा पण ऐका ना दादा सांगा ना तुकोबर आहे आपले विचार चालू आहे कांद्याचे आले की बटाट्यात घालू बटाट्याचे आले की वांग्यात घालू वांग्याचे आले की घरात घालून पार मोकळे होऊन जाऊ नेमका विचार कोणता तुकोबारे सांगतात तो आत्मनात्म विचार आहे आत्मनात्म विचार म्हणजे 3 याच्यात त्याचं वर्गीकरण आहे लक्ष देऊन ऐका अगदी पहिल्या चरणावर येणार आहे आत्मनात्म विचार म्हणजे कोहम कतमितम आणि जातम मी कोण आहे मी इथं कशासाठी आलोय आणि हा सगळा बारदाना उचलून मला कुठं जायची हे 3 प्रश्न जीवनात लय महत्वाचे ज्याला कळले त्याचं जीवन सुंदर आहे मी कोण आहे हे ज्याला कळलं ना त्याचा विचार सुंदर आहे बरं मी इथं कशाला आलोय मी इतरांना वेड्यातच काढायला आलोय का इतरांची निंदाच करायला आलोय का जीवन कशासाठी हो काय वाटतं तुम्हाला खरं सांगू का अगदी अंतःकरणातून सांगतो जीवन इतरांना दुखवण्यासाठी नाही हे जीवन इतरांना प्रेम देण्यासाठी आहे दादा तुम्ही जर ह्या जीवनाचा उपयोग इतरांना प्रेम देण्यासाठी पहा ना 10 किलोचा दगड सहज उचलतो पण ही छटाकभर स्माईल उचलली तर तुम्ही घराच्या बाहेर निघा एखादा अनोळखी व्यक्ती सहज जा तो तुमच्या ओळखीचा नसावा सहज त्याच्याकडे बघून हसा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तो बी हसणार ह्याला जीवन म्हणतात ना अरे आपल्यामुळं इतर सुखावतील याला जीवन म्हणतात दुःख देण्यासाठी जीवन नाहीये कोहम कतमित मी तर कशासाठी आलो काय केलं मी इथं येऊन सारासार विचार करा उठाऊनी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारासार विचार करा उठाऊनी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारासार विचार करा उठाऊनी नाम
टाळी वाजवायला विसरू नका. चला ऐक, जास्त वेळ कीर्तन नाही करायचं, थोडाच वेळ राहिलाय. सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. काय करा, कोहम कतमितम जातम. कशासाठी आलो? अरे तो व्यावसायिक असतो ना, बिझनेसमॅन, त्याला विचारा. त्याला प्रॉफिट अँड लॉस त्याची शीट बनवावी लागते आणि शेवटी बॅलन्स शीट टॅली व्हावी लागते. तशी जीवनाची बॅलन्स शीट टॅली, त्याला ताळेबंद म्हणतात मराठीत. जीवनाचा जर ताळेबंद टॅली नाही ना झाला, मग काही ना काही बॅलन्स राहिलेला असतो, इकडं काहीतरी डिप्रेशन राहिलेलं असतं. आता जो अकाउंटंट आहे त्याला कळेल, हे बॅलन्स झालं पाहिजे ना जीवन. कोहम का तुम्ही तम जातो, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलो आणि इथून जाताना मला काय बरोबर घेऊन जायचे. लय आले लय गेले. रावण काय घेऊन गेला बरोबर? हे मनुष्य देहाला उपदेश आहे तुकोबारायांचा. 7 कोटी घरं होती सोन्याची रावणाची, 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या. ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. सोनेवालो जागो. आपलं 5 तोळ्याचं लाकीटला घातल्या गुंड्या लावत नाही, आपलं वैभव आहे. मी रावणाचं सांगतोय. माईबाप चला ना माझ्यासोबत, अगदी सुंदर विषय तुमच्या समोर मांडतोय. तुकोबारायांना प्रश्न पडला, अरे कोहम कतमितम जातम, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलोय आणि मला कुठं जायचंय. पण जाताना सोबत काय घेऊन जायचं हे लय महत्वाचं आहे. प्रत्येकाला जायचंच आहे, पण जाताना काय सोबत घेऊन जाणं हे लय महत्वाचं आहे. काही नाही घेऊन जात माणूस, काही नाही घेऊन जात सोबत. पण तुम्हाला सांगतो, जीवनात ज्या आठवणी असतात ना सुंदर, तो माणूस आपल्याला त्या आठवणी देऊन जातो आणि त्याचं असणारं कार्य इथं ठेवून जातो आणि ते घेऊन जातो. बरं का, हे जीवन सुंदर आहे. काय घेऊन जातात लोक मला सांगा ना. खरंच आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे, बाबांचं जीवन सुंदर आहे. ज्यांचा ज्यांचा संपर्क आला त्यांना माहिती आहे बाबा काय होते. मला ताईंनी सांगितलं, मला दादांनी सांगितलं की इतरांसाठी जो जीवन जगतो तो खरं जीवन जगतो. हे बघा, स्वतः तर योगा करायचे, पण बाबा इतरांना योगा शिकवायचे. मला सांगितलं दादांनी ताईंनी. बघा ना, जीवन म्हणजे काय सोबत घेऊन जायचे माणसाला हे कळलं पाहिजे. बरं का, काय होतंय माहिती का, माणसं कीर्तन ऐकतात, 10 वेळा येतात, 13 वेळा येतात, पूर्ण स्मरणाला येतात, पण मंडपापुरतीच बसतात आणि गेल्यावर सगळे विसरतात. आणि मग बाहेर गेले म्हणतात. म्हणजे मला काय सांगायचं, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. दशक्रियेची प्रवचनं, वर्ष श्राद्धेची पुण्यस्मरणाची कीर्तनं ही गेलेल्यांसाठी मुळीच नाहीत. ही देवाच्या चरणाजवळ जाऊन विलीन झालीत. आपण मार्गक्रम करत आहोत, आपल्याला तिथं जायचंय. हे आपल्यासाठी क्षणोक्षणा हाची करावा विचार. अगदी लक्ष देऊन ऐका आणि दुःख करून चालतच नाही हो. ही बस आहे, हा परिवार म्हणजे एक बस आहे. बस जशी प्रवासात निघते तसा प्रत्येक जण तिकीट काढतो. कोण गंगापूरला उतरणार, पुढं कोण नेवाशा फाट्या उतरणार आहे, इकडे कोण संभाजीनगरला जाणार आहे, कोण ना कुठं तरी उतरणारच आहे. मग या बस मधला प्रवासी उतरत असताना तुम्ही त्याला म्हणला का रे गंगापूरला उतरतो, त्याचं काम तिथं आहे, तिचं तिकीट तिथं संपलंय, तिथपर्यंत तिकीट आहे, त्याच्या पुढे तो जाणार नाहीये. काही काहींची तिकीट संपतात, बसचा एंड येतो तरी तिकीट संपत नाही. म्हणजे ज्येष्ठांनी लय मनाला लावून घेऊ नका, माझा शब्द लक्ष घेऊन ऐका. तुमचा प्रवास जिथपर्यंत तिकीट काढले तिथं तुम्हाला उतरावंच लागणार आहे. आपल्या घरातले हे प्रवासी आहेत. भोग तनु घडे संचिता वाचुनी, प्रत्येकाला उतरावं लागणारच आहे. कुणाला सांगू नका का उतरताय, उतरू द्या. दुःख मानू नका, खेद करू नका. ज्याचं जसं कर्म आहे, ज्या कर्मानुसार प्रत्येकाला दुःख भोगायला लागणार आहे. आणि तुम्हाला एक वाक्य लाखातलं सांगू का अविनाश महाराज, जोपर्यंत माणूस दुःख भोगत नाही ना, ते वाईट कर्माचं दुःख भोगत नाही ना, तोपर्यंत सुखाचे दिवस पण येत नाही. बरं का, अनुकूल प्रारब्ध व्हायला प्रतिकूल प्रारब्धातून जावं लागतं. विठ्ठल तुमच्या जीवनात जे दुःख आहे ते मागील जन्माचं केलेलं कर्माचं दुःख आहे. लक्ष देऊन ऐका, ते आत्ताच नाहीये. आता धान्य पेरलं का लगेचच भाकरी करतो का? ती कधीतरी आधी केलेली असती, मग त्याची प्रक्रिया आहे, मग ज्वारी दळायची, मग भाकरी येत. तसं जन्माचं पण तसंच आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे
केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ऐका ना माई बाप, तुम्ही आता दुःख भोगताय ना, पण दुःख भोगा, यात आनंद माना. का सांगू का तुम्हाला, ते कर्म संपत चाललंय. दुःख ज्या वेळेस संपतं ना, त्यावेळेस चांगलं कर्म कामाला येत असतं दादा, त्यावेळेस सुखाचे दिवस येतात. आणि ज्या वेळेस प्रारब्ध अनुकूल होतं ना, त्यावेळेस कुठलीही गोष्ट तुमच्याकडे येण्यासाठी कोणीच अडू शकत नाही, देव पण नाही बरं का. त्यावेळेस तुमचं प्रारब्ध अनुकूल झालेलं असतं. त्याचं कॅल्क्युलेशन आहे, तेवढा वेळ नाही ते कॅल्क्युलेशन मांडायला. फिर कभी आएंगे तो उस पे जरा बया करेंगे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करा विचार. कोणता विचार, तर आत्मनात्म विचार करा. पण आत्मनात्म विचार करा म्हणजे तो क्षणाक्षणाला करा. याचं वर्णन अभंगाच्या क्षणोक्षणी हाची करावा विचार, 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 हे क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवती तू, करावया पार भवती तू, पार भवती तू, करावया पार भवती टाळी वाजवा. एक दिवसाचा कार्यक्रम एवढा रंगाय सोपं नसतंय. ते काहीतरी वैभव असतं, काहीतरी गादीत ताकद असते. सुंदर साऊंड सिस्टीम आहे तुमची, अगदी शेवटपर्यंत असंच चाला सोबत. अगदी खरं एक नंबर आहे. म्हणजे मी एवढ्या 15-20 दिवसात कीर्तन केली, आजची साऊंड सिस्टीम अजिबात काहीच त्रास होत नाही. नाही तर हे फेल लागल्यावर मग पुढची कीर्तनही फेल होत्यात. मग आता तुम्ही खुश झाले असतील, असेच खुश राहा. विठ्ठल विठ्ठल. कसं असतं माहिती का, ते वातावरणावर असतं. आता हे वादक किती सुंदर आहेत, हे भजनी मंडळ किती आनंदात आहे, प्रत्येक जण चिंतन ऐकतंय. इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेज आहे, प्रत्येक जण कीर्तन ऐकायला आलाय. असं कुणी म्हणणार नाही महाराज उजा उरका तुमचं, नाही असं मनातल्या मनात म्हणल्यावर मला ऐकू नाही येणार, पण नाही म्हणणार, तोंडाव दिसतंय ना तुमच्या. कलाकार किती सुंदर आहेत. तुम्ही एकदा या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज अविनाश महाराजांची डेट मिळत नाही लवकर, मी त्यांना लई रिक्वेस्ट केली. म्हणलं हा कार्यक्रम महाराज मी कीर्तन करायला चाललोय, हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे. पाटील आपलं बोलणं झालं, आपण अर्धा तास फोनवर बोललो. मला सांगायला आवडेल ही खूप प्रेमाची मंडळी आहेत. बाकी जगात तुम्ही लई कमवू शकता रे, पैसे लई कमवू शकता, प्रेम कमवायला आहे ना त्याला भाग्य लागतं बरं का. प्रेम कमवायला भाग्य लागतं. आणि वारकरी संप्रदायात तुम्हाला इथं आल्यानंतर प्रेम मिळतं. बघा जीवनात अनेक प्रसंग येतात, अनेक प्रसंग येतात. सगळ्याच गोष्टी पैशानं नाही खरेदी करता येत, सगळ्या गोष्टी पैशानं नाही खरेदी करता येत. काही गोष्टीत प्रेम महत्वाचं असतं. तिथं चांगले संबंध असते ना तरी तुमच्या त्या अडचणीतले दिवस चांगले हे निघून जातात. त्याला प्रेम लागतं. विठ्ठल मी परवा दिवशी दादालाही सांगितलं, तुळशीराम दादाला आणि ताईंना यांनाही सांगितलं की हा कार्यक्रम खरं तर लय खडतर प्रवासातला घेतलाय. म्हणजे आडवा कार्यक्रम तिकडून जायचंय, रात्री तिकडं साताऱ्याच्या पुढं मान खटाव कुठे तिकडून निघालोय कीर्तन करून, आणि तिकडं जायला बीडवर दिंद्रूडवर तिकडे गेलो.
त्यात कीर्तनकाराचीच गाडी बंद पडावी मग आम्ही म्हणावं का अरे एवढं देवाचं काम करतोय तरी आमच्या गाड्या बंद पडतात वारी करावी एकादश करावी तरी आमच्या जीवनात दुःख का ही वारी ती वारी ही एकादश ती एकादश तरी आमच्या जीवनात दुःखाचेच हे दिवस का हे दुःखाचे दिवस आत्ताचे नाही आहेत कर्माचे ते मागील कर्माचे आहेत लक्षात ठेवा येऊ द्या आपल्या जीवनात दुःख रडू नका दुःख संपून टाका सुखाचे दिवस लगेच पाठोपाठ येणार आहेत दादा मला सांगायला आवडेल अगदी खरं पण एवढ्या लांबून परत तुमच्यापर्यंत आले म्हणून असं वाटतंय थोडा वेळ बोलावं अगदी थोडं सांगणार आहे जास्त नाही सांगणार अभंगाच्या जवळ आलोय क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू म्हणजे काय विचार कोणता तर देवाचं नामस्मरण करा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबा ज्याला सार आणि आसार कळला ना त्याला विचार कळला मला सांगा तुम्हाला बदाम खायला दिल्यावर तुम्ही काय खाल आणि काय फेकाल बदामाचं सार काय ना आसार काय आतली बी खाल का फेकून द्याल खाल सार आहे आणि वरचं साल आसार आहे ते फेकून द्याल बरं मला सांगा आंबा खायला दिल्यावर काय खाल आणि काय फेकून द्याल आंब्याचं वरचं साल आसार आहे आतला गाभा सार आहे पण बदामाची आतली बी खाल्ली पण आंब्याची आतली खाताल का आतली कोई आसार आहे ते फेकून द्यायला लागेल लक्ष देऊ नाही का बरं मला सांगा अगदी सोपं सांगतो लय अवघड नाही जर तुम्हाला पेढा खायला दिल्यावर काय खालन काय फेकाल पेढा सगळाच सार आहे तसं देवाचं नामस्मरण म्हणजे सार आहे लक्षात घ्या विठ्ठल सोपं आहे ते अगदी काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार सोपं आहे ना ते काय अवघड आहे का तृणाग्नी मिळे समरस झाले नामस कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे जे नामस्मरण करणार ना दादा ती पुण्याची शिदोरी भरून घेऊन बरोबर घेऊन जाणार क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू म्हणजे लोकांनी विचारलं तुकोबाऱ्यांना तुकोबाऱ्या सांगतात तरावया पार भव सिंधू म्हणजे या नदीच्या या समुद्राच्या पलीकडं या ठिकाणी देवाचं साम्राज्य आहे आणि इकडं आपलं साम्राज्य आहे इकडं पलीकडं जायचं असन तरुण जायचं असन तरावया पार भव सिंधू तर काय करावं लागेल तरावया पार भव सिंधू म्हणजे सोपं सांगतो देहाचं तादात्म्य सोडणं आणि शिवाशी तादात्म्य करणं जीवाचं तादात्म्य सोडणं आणि देवाशी तादात्म्य करणं म्हणजे तरावया पार भव सिंधू पण मला सांगा देहाचं तादात्म्य सोडल्यावर देहाचं काय होईल तेच उत्तर दुखो बरं दुसऱ्याच्या नाशिवंत देह जाणार सगळं नाशिवंत देह जाणार सगळं नाशिवंत देह जाणार सगळं नाशिवंत देह जाणार सगळं नाशिवंत देह जाणार अगदी शेवटाला आलोय बरं का पूर्ण अभंगाचं चिंतन नाही म्हणणार मला थोडं बोलू द्यात नाशिवंत देह जाणार सखळ आणि आयुष्य खातो काळ सावधान मला सांगा नाशिवंत देह इथं मला कोण सांगेल की हा देह नाशिवंत नाहीये आजचं पाकिट त्याला दिलं मी कुणाचा देह नाशिवंत नाहीये हे बघा आश्रय नाश आहे परता नाश आहे आणि स्वभाव नाश आहे भिंतीवर चित्र काढलं आणि भिंत पडून गेली पडून या भिंती आणि चित्राची होय माती भिंत पडली म्हणजे चित्र तसंच राहतं का तो नाश होतो
बघा परतानाश आहे, आश्रयनाश आहे. परतानाश बांड ठेवलं, असं सहज बांड ठेवलं, किती दिवस ठेवा त्याला काहीच होणार नाही, पण धक्का लावल्यानंतर ते फुटणार आहे, त्याला परतानाश म्हणतात. आणि स्वभावनाश, एकानं काय केलं, 2 डझन आंबे आणले रत्नागिरीने, घरी आला, कपाटात ठेवले, कुलूप लावलं आणि गावाला निघून गेला. परत 22 दिवसांनी घरी आला आणि पोरांना विचारलं, कपाट उघडलं, काळे कुळकुळीत पडले होते आंबे. लेकरांना विचारलं, कुणी नाश केला आंब्यांचा? मला तुम्हाला विचारायचं, आंब्याचा नाश कुणी केला? ठेवणाऱ्यांनी केला, लेकरांनी केला का कपाटातल्या वातावरणाने केला? अरे आंब्याचा नाश स्वभाव आहे, ह्या देहाचं तसंच आहे. हा देह नाशिवंत, अरे मळमूत्राचा बांधा रे, अरे वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधीय मंगळतीचा बांधा. हे फक्त पॅकिंग चांगले म्हणून तुम्ही आजूबाजूला बसलेत. हे जर पॅकिंग चांगले नसताना हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे. कान्होबा तुझी गोंगडी चांगली, अरे हमाशी खा दिली वांगोली. ऐका ना माय बाप, काय सुंदर चिंतन आहे रे. देह नाशिवंत आहे ना, नाशच होणार आहे. हे बघा, तुम्ही काय करा, लय आराम करा, कष्ट करू नका, घरातच बसून राहा, काय होणार आहे? 2 लाकडं लागायच्यात तर 4 लागते, वेगळं काय होणार आहे? का नाश होणार नाही. उलट कष्ट केल्यानं काय होईल? कष्ट केल्यानं चांगलं आर्थिक अर्जन आहे. पुढं ऐका, कष्ट केल्यानं काय होईल? घरी गेल्या गेल्या लगेच पडल्या पडल्या झोप लागल. एखादा म्हणतो मला झोपच येत नाही. अरे येड्या, कष्ट कमी पडले रे जीवनात, तुला झोप कशी आहे? चिंता आहे. ऐका ना माई बाप, देह नाशिवंत आहे बरं का, जाणार आहे. आणि काळ टपून बसलाय. तुम्ही काळाला जरी म्हणले ना नको नाही होते, नेणारच आहे. काळ असा टपून बसलाय. आयुष्य खातो काळ सावधान, सावधानतेचा इशारा दिला. सावधान व्हा, आता तरी थांबा, आता विचार करा, कळू द्या हे जीवन कशासाठी आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आणि काय करा तर संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संत समागमाची आवड धरा आणि तातडीनं म्हणजे वेगानं परमार्थ करा, थांबू नका. तुम्ही म्हणाल की महाराज हे तरुण पण आम्हाला काय परमार्थ करायला दिलंय वे, आम्ही मस्त मजा मौज करतो, नंतर शेवटी बघूच तर ते वेळी मग करू परमार्थ. आता मला सांगा, आयुष्यभर संसाराचं चिंतन केल्यावर मरते वेळी देवाचं नाव मुखात येईन वय? अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. ज्या वेळेस तुम्ही देवाचं नाव मुखात आयुष्यभर घ्याल, त्यावेळी सरते वेळेसही देवाचं नाव मुखात येईल. मग आता आपल्याला ठरवायचंय देवाचं नामस्मरण कधी करायचं. नाशिवंत आहे ना, जाणार आहे ना. मौत से हर किसी की रिश्तेदारी है. वाक्याकडे लक्ष द्या. मौत से हर किसी की रिश्तेदारी है. आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी जाणार आहे तो उद्या तू भी जाणार आहे. त्या स्मशानात खूप सुंदर वाक्य लिहिलेले असतात. अरे मंजिल तो तेरी यही थी, लेकिन वक्त गुजर गया आते आते. अरे क्या मिला तुझे दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते. काय मिळालं दादा? आणि जीवन असं जगाना, खरंच गेल्यानंतर आठवण आली पाहिजे रे. जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये कर्म की बात है, समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्म की बात है. गेल्यानंतर ही माणसं या ठिकाणी पहा ना तुम्ही, बाबांचं जीवन आहे. आज यांचा हा इतका मोठा परिवार आहे. पहा, श्री कैलासवासी सोपानराव शंकरराव गायकवाड यांचा आज प्रथम पुण्य स्मरण आहे. या ठिकाणी पत्नी आहेत सुमनबाई सोपानराव गायकवाड. आईंशी माझा संवाद झालाय, मी बोललोय. या ठिकाणी 5 मुली आहेत, 1 मुलगा आहे. सौ कमल श्रावण पवार, सौ ताराबाई गजानन पगार, हिराबाई कंचरुपुंड, निर्मला दत्तात्रय जेजूरकर, सोनाली कृष्णा सोनवणे. या ठिकाणी मुलगा आहे श्री तुळशीराम सोपानराव गायकवाड. आणि या ठिकाणी बाबांच्या सुनबाई म्हणजे तुळशीराम दादांच्या पत्नी आहेत सोनाली तुळशीराम गायकवाड. या कुटुंबाला अगदी या थोड्या दिवसात मी अगदी खबराजवळून यांनी एवढी काळजी घेतली, महाराज तुम्ही आलेच पाहिजे, काही झालं तरी चालेल, म्हणजे जोडल्या गेलो. हे मी खरंच सांगतो अंतकरणातून, ताई हे तुमच्या बाबांचं नाही, माझे पण बाबा. मला असं वाटलं की चालेल की तुम्ही एवढं प्रेम दिलं एवढ्या दिवसात. खरं सांगू का, म्हणजे मला वाटतंय इथं ताई बसल्यात, त्यांना कधी सुनबाई म्हणून बघितलंच नसेल बाबांनी, मुलगी म्हणूनच पाहिलं असेल, आणि तुम्ही तेच प्रेम दिलं असेल. हे जीवन खूप सुंदर आहे बरं का. मला काय सांगायचंय की खरंच ना शिवंत देह आहे, आणि खरं इथं कुणी कुणाचं नाही हो.
जे आपल्याला जीव लावतात ना माणसं, त्यांना विसरू नका आयुष्यभर. जी जीव लावून गेली, बाबांचं आयुष्य खडतर गेलंय. मला सांगितलं या कुटुंबाने, अरे 5 मुली 1 मुलगा, हे सगळं घर भाड्याचं दुकान भाड्याचं कस काय, अरे उपाशी राहून तळ हाताच्या फोडासारखा बाप सांभाळतो रे. बापाला आयुष्यभर रडता येत नाही. या 5 मुली आहेत, यांना विचारा, ज्या दिवशी सासराला गेले ना बाप रडला असेल, निश्चित रडतो बरं का. बापाला रडता येतं दादा, निश्चित रडतं.